हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? चला आज बनवूयात खमण ढोकळा। ही गुजरातची फेमस डिश आहे आणि ती आपण घरच्या घरी मार्केटसारखा ढोकळा बनवू शकतो। पण काही ट्रिक्स आपण फॉलो केल्यात ना बारीक बारीक, तर आपण पण मार्केटसारखा ढोकळा बनवू शकतो। तर मी तुम्हाला आज खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर त्यासाठी मी 1 कप बेसन घेतले आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आहे, 1 चमचा साखर, 1 चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लिंबू सत्व घातले आहे। यामध्ये तुम्ही दही सुद्धा घालू शकता किंवा लिंबू घालू शकता। तर मी इथे लिंबू सत्व घातलेले आहे यामुळे काय होते की मार्केटसारखी टेस्ट येते ढोकळ्याला। तर आपण थोडे थोडे पाणी टाकून छान मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, या प्रकारे चांगले फेटायचे आहे, त्यामुळे ढोकळा हलका होतो। या ज्या बारीक टिप्स असतात ना त्या आपण फॉलो केल्या पाहिजे। तर हे पहा, ह्या प्रकारे आपलं बॅटर झाले पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर आपण नंतर हा ढोकळा मी कढईमध्ये करणार आहे, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता। त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घेऊन स्टँड ठेवले आहे गरम होण्यासाठी। नंतर आपण गोड आंबट पाणी तयार करून घेणार आहोत। तर कढईमध्ये तेल टाकले आहे, जिरे मोहरी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे मी 4-5 कट करून। नंतर त्यामध्ये पाणी टाकायचे आहे। नंतर पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे साखर टाकायची आहे। हे पाणी आंबट गोड असते, त्यामुळे साखर आणि थोडेसे अर्धा चमचा मीठ आणि थोडेसे लिंबू सत्व परत मी टाकलेले आहे, तुम्ही लिंबू सुद्धा पिळून टाकू शकता। नंतर बॅटरमध्ये 1 चमचा मी तेल टाकले आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे। नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर उकळी चांगली येऊ द्यायची। नंतर केक टिनमध्ये आपण तेल टाकून व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं, त्यामुळे ढोकळा आपला चिटकणार नाही। नंतर आंबट गोड पाण्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे मी, कढीपत्ता सुद्धा टाकू शकता तुम्ही। नंतर बॅटरमध्ये इनो टाकून पाणी टाकायचे आहे थोडेसे आणि छान फेटून घ्यायचे आहे। मिश्रण हे एका डायरेक्शनमध्येच फेटायचे आहे व्यवस्थित। हे पहा, या प्रकारे। आणि नंतर आपण बॅटर टाकून घेणार आहोत केक टेनमध्ये। नंतर आपण कढई आपली गरम झालेली आहे, आपण ढोकळा होण्यासाठी ठेवणार आहोत। साधारण 30 ते 40 मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार होतो। हे पहा, किती छान प्रकारे आपला ढोकळा आपण चेक करून घेणार आहोत झाला की। हे पहा, चिटकलं नाही म्हणजे आपला ढोकळा रेडी आहे। तर आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा 10-15 मिनिटं। नंतर थंड झाल्यानंतर आपण कडेकडेने चाकूच्या साहाय्याने आपण ढोकळा आपला काढून घ्यायचा। खूप स्पॉन्जी, खूप टेस्टी ढोकळा होतो। हे पहा, या प्रकारे। आणि हे पहा, मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे ढोकळा। हे पहा, या प्रकारे। तर कट केल्यानंतर आपण जे गोड आंबट पाणी केलेले होते ते त्यावर पसरून घ्यायचे व्यवस्थित। यामध्ये फ्रेंड्स तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकू शकता, त्याने अजून छान टेस्ट येते। आणि रेडी आहे आपला खमण ढोकळा। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।